बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते, पण कोणत्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करावं हे त्यांना कळत नाही. कारण की मार्केटमध्ये 4,000 पेक्षा जास्त म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत आणि त्यापैकी कोणत्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतील, हा त्यांच्यापुढे असलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार, मी अजय. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॉप 5 म्युच्युअल फंड स्कीम 2024 मधील. आता सप्टेंबर महिना चालू आहे आणि या 9 महिन्यामध्ये बऱ्याच म्युच्युअल फंड स्कीमने खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. त्यातल्याच 5 म्युच्युअल फंड स्कीम्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. या व्हिडिओमध्ये ज्या म्युच्युअल फंड स्कीम मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन देणार नाही. हा फक्त एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. टॉप 5 म्युच्युअल फंड स्कीममधील सगळ्यात पहिला फंड आहे JM फ्लेक्झिकॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. एका वर्षामध्ये ह्या फंडने रिटर्न दिलेले आहेत 62%. म्हणजे जर तुम्ही 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असती तर एका वर्षापूर्वी लमसममध्ये, तर आता त्याचे 16,200 रुपये झाले असते. आणि 3 वर्षामध्ये या फंडने रिटर्न दिलेले आहेत 29% आणि 5 वर्षामध्ये रिटर्न दिलेले आहेत 27%. आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आलेला आहे तेव्हापासून याने 20% रिटर्न दिलेले आहेत. 5 वर्षामध्ये रिटर्न दिलेले आहेत 27%. आपण 5 वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवरतीच हे फंड सिलेक्ट केलेले आहेत. या फंडचा आत्ताचा NAV आहे 123 रुपये 27 सप्टेंबरला. या फंडची फंड साईज आहे 4,228 करोड रुपये. यामध्ये मिनिमम 100 रुपयाची SIP तुम्ही सुरू करू शकता. 5,000ची SIP जर तुम्ही सुरू केली असती या म्युच्युअल फंड स्कीममध्ये तर तुमचे 5 वर्षामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती 3 लाख रुपयाची आणि तुम्हाला मिळाले असते आत्ता 7,01,000 रुपये. म्हणजे गेल्या 5 वर्षात याने 133% रिटर्न दिलेले आहेत. आता आपण पाहूयात हा फंड कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तर 66 कंपनीजमध्ये याने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्याच्यातली REC लिमिटेड यामध्ये 3.31% इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये आहे. लार्सन अँड टर्बोमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 3.25%. इन्फोसिस, HDFC बँक, ICICI बँक, टेक महिंद्रा अशा टाईपच्या कंपनीजमध्ये यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. अजून थोडंसं डीप ॲनालिसिस बघूयात. 98% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी होल्डिंगमध्ये आहे आणि कॅशमध्ये 1.5% इन्व्हेस्टमेंट यांनी ठेवलेली आहे. आता जर तुम्ही सेक्टर वाईज ॲलोकेशन पाहिलं तर अदर्समध्ये 18% इन्व्हेस्टमेंट आहे. फायनान्शियल सेक्टर्समध्ये 14% इन्व्हेस्टमेंट आहे. सर्व्हिसेसमध्ये 12%, कॅपिटल गुड्समध्ये 11.9% इन्व्हेस्टमेंट आहे. एनर्जी सेक्टरमध्ये 10% इन्व्हेस्टमेंट आहे. कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये 10% इन्व्हेस्टमेंट आहे. तर जर ओव्हरऑल पाहिलं तर सगळ्या टाईपच्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि ही जी 18% इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दिसते ही स्मॉल कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट आहेत, ज्या एकदम स्मॉल आहेत त्या कंपनीजमध्ये सुद्धा यांची इन्व्हेस्टमेंट आहे. लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय तर तुम्ही 1,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता 1,000 रुपयापासून. आणि जर SIP सुरू करताय तर 100 रुपयाच्या SIP पासून तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर्नी तुमची स्टार्ट करू शकता. जर तुम्ही रिटर्न्स पाहिले तर एका वर्षामध्ये 62% रिटर्न देतोय, 3 वर्षात 29, 5 वर्षात 27 आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 20% रिटर्न दिलेले आहेत. 20% रिटर्न म्हणजे खूप चांगले रिटर्न्स आहेत या कॅटेगरीमध्ये. याचा एक्सपेन्स रेशो जर तुम्ही पाहिला तर 0.40% आहे, कारण आपण डायरेक्ट स्कीम पाहतो आहे म्हणून. याचे फंड मॅनेजर तुम्ही जर पाहिलात तर सतीश रामनाथन, चैतन्य चोक्सी आणि गुरविंदर सिंग असे 3 फंड मॅनेजर आहेत या फंडचे. तर हा आहे पहिला फंड जो तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देतो आणि याचे जर तुम्ही ओव्हरऑल रिटर्न पाहिले तर 20% पेक्षा जास्त रिटर्न देणारा हा फंड आहे. टॉप 2चा फंड आहे एडलवाईज स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. या फंडने एका वर्षामध्ये रिटर्न दिलेले आहेत 46%, 3 वर्षामध्ये रिटर्न दिलेले आहेत 27%, 5 वर्षामध्ये रिटर्न जर पाहिलेत तुम्ही तर 35% रिटर्न आहेत. आणि जर ओव्हरऑल रिटर्न याचे पाहिले ते 33% रिटर्न या फंडने दिलेले आहेत. आपण फक्त 5 वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवरती हे टॉप 5 फंड्स काढलेले आहेत. या फंडचा सध्याचा NAV आहे 50 रुपये 53 पैसे. या फंडची फंड व्हॅल्यू आहे 4,141 करोड रुपये. यामध्ये सुद्धा तुम्ही 100 रुपयाच्या SIPने तुमची SIP जर्नी स्टार्ट करू शकता. या फंडमध्ये सुद्धा तुम्ही जर 5,000ची SIP 3 वर्षापूर्वी सुरू केली असती तर तुमची इन्व्हेस्टमेंट असती 1,80,000 रुपये आणि आता त्या 1,80,000चे 2,70,000 रुपये झाले असते. म्हणजे जवळपास 1 लाखाचा तुम्हाला प्रॉफिट झाला असता जर तुम्ही 3 वर्षापूर्वी SIP सुरू केली असती 5,000ची. हा फंड 75 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. यामध्ये युनो मिंडा लिमिटेडमध्ये
3% इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही ऑटोमोबाईल सेक्टरशी रिलेटेड कंपनी आहे. त्यानंतर केई इंडस्ट्रीजमध्ये आहे, अजंता फार्मामध्ये आहे, जेबिक केमिकल्समध्ये आहे, वोल्टास. तर अशा टॉपच्या कंपनीजमध्ये याची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जर तुम्ही होल्डिंग्स पाहिले तर 97% इन्व्हेस्टमेंट ही इक्विटी होल्डिंग्समध्ये आहे आणि 3% इन्व्हेस्टमेंट ही त्यांची डेप्टमध्ये आहे. आणि जर तुम्ही सेक्टर वाईज ॲलोकेशन पाहिलं तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट यांनी कॅपिटल गुड्सच्या सेक्टर्समध्ये करून ठेवलेली आहे. अदर्समध्ये 15% आहे, फायनान्शियलमध्ये आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये, हेल्थकेअरमध्ये, सर्व्हिसेसमध्ये, ऑटोमोबाईल्समध्ये आहे, टेक्नॉलॉजी आणि कन्झ्युमर स्टेपल्समध्ये आहे. अशा प्रकारे ही 4,000 जी फंड व्हॅल्यू आहे ती त्यांनी वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. आणि जर तुम्ही यामध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर 100 रुपयापासून पण लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. किंवा जर तुम्हाला SIP सुरू करायची असेल तर मिनिमम 100 रुपयाची SIP यामध्ये तुम्ही सुरू करू शकता. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही रिटर्न्स पाहिले तर एका वर्षामध्ये 46% रिटर्न देतोय, 3 वर्षामध्ये 27%, 5 वर्षामध्ये 35% आणि ओव्हरऑल 33% रिटर्न या फंडने आतापर्यंत दिलेले आहेत. या फंडचा एक्सपेन्स रेशो जर तुम्ही पाहिला तर 0.39% एक्सपेन्स रेशो आहे. असा हा स्मॉल कॅप कॅटेगरीमधला फंड आहे ज्याला मी टॉप 2 मध्ये घेतलेला आहे. यानंतरचा टॉप 3 फंड आहे टाटा स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. आणि एका वर्षामध्ये या फंडने 52% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे जर 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये जर तुम्ही केली असती तर आता त्याचे 15,200 रुपये झाले असते. 3 वर्षामध्ये हा फंड रिटर्न देतोय 30% आणि 5 वर्षामध्ये रिटर्न देतोय 35%. मी मगाशी पण सांगितलं आपण 5 वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवरती हे फंड चूज केलेले आहेत. या फंडचा आत्ताचा NAV आहे 48 रुपये 45 पैसे. या फंडचा आत्ताचा NAV आहे 48 रुपये 45 पैसे. फंड व्हॅल्यू आहे 8,878 करोड रुपये. या फंडमध्ये सुद्धा जर तुम्ही 5,000ची SIP सुरू केली असती 5 वर्षापूर्वी तर 3 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट असती आणि आता त्याचे 7,75,000 रुपये झाले असते. म्हणजे 158% रिटर्न तुम्हाला मिळाले असते. म्हणजे फक्त 5 वर्षात तुमची डबलपेक्षा जास्त व्हॅल्यू झाली असती. हा फंड फक्त 52 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. त्यामध्ये BASF इंडियामध्ये 5.67% इन्व्हेस्टमेंट आहे, क्विस कॉर्पमध्ये 4%ची इन्व्हेस्टमेंट आहे, गोदरेज इंडस्ट्रीजमध्ये 3%ची इन्व्हेस्टमेंट आहे, किर्लोस्करमध्ये, टाईम टेक्नोप्लास्टमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. तर अशा टाईपच्या सगळ्या कंपनीजमध्ये तुम्हाला इथे इन्व्हेस्टमेंट पाहायला मिळेल. आणि ऑलवरती क्लिक केलं तर तुम्हाला अजूनही डिटेल्स पाहता येतील. आणि जर तुम्ही इथे पाहिलात तर इक्विटीमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट 92.3% आहे आणि कॅशमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 7.6%. म्हणजे जेव्हा मार्केट पडेल त्यावेळेस ही जी कॅश आहे ती युटिलाइज करून चांगले स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतील. आणि जर तुम्ही सेक्टर वाईज ॲलोकेशन जर तुम्ही पाहिलं तर केमिकल सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, फायनान्शियलमध्ये 13% इन्व्हेस्टमेंट आहे, सर्व्हिसेसमध्ये 13%, कन्झ्युमर स्टेपल्समध्ये 12%, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, मायनिंग, मेटल अँड मायनिंग, अदर्स, कन्स्ट्रक्शन आणि टेक्नॉलॉजी अशी सगळ्या टाईपच्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. या अगोदरचा जो आपण फंड पाहिला त्यामध्ये कॅपिटल गुड्समध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट होती. आणि जर तुम्हाला केमिकल सेक्टर आवडत असेल, तुम्हाला वाटतं की फ्युचरमध्ये केमिकल सेक्टर्स बूम करू शकतं, तर त्या टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट असलेला हा चांगला फंड आहे ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि या फंडचे रिटर्न जर तुम्ही पाहिले तर एका वर्षामध्ये 52% रिटर्न देतोय, 3 वर्षामध्ये 30%, 5 वर्षामध्ये 36% आणि ओव्हरऑल 30% रिटर्न हा फंड तुम्हाला देत आहे. आणि जर तुम्ही याचा एक्सपेन्स रेशो पाहिला तर 0.29% आहे. म्हणजे खूप कमी आहे. आणि हा कमी का आहे? कारण की आपण डायरेक्ट प्लॅन पाहतो आहोत. तर हा आहे स्मॉल कॅटेगरीमधला टॉप 3चा फंड ज्याला मी माझ्या टॉप 5मध्ये घेतलेला आहे. यानंतरचा टॉप 4चा फंड आहे कॉन्ट लार्ज अँड मिड कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. एका वर्षामध्ये हा फंड रिटर्न देतोय तुम्हाला 59%, 3 वर्षामध्ये रिटर्न देतोय 28%, 5 वर्षामध्ये रिटर्न देतोय 30% आणि ओव्हरऑल रिटर्न पाहिले तर 21% रिटर्न या फंडने दिलेले आहेत. पण आपण 5 वर्षाचेच रिटर्न पाहतो आहोत तर 30% रिटर्न या फंडने दिलेले आहेत. आत्ताचा NAV आहे 143 रुपये. फंड व्हॅल्यू आहे 3,706 करोड रुपये. 5,000ची SIP जर तुम्ही 5 वर्षापूर्वी या फंडमध्ये केली असती तर 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट असती तुमची आणि आत्ता त्याचे 6,26,000 रुपये झाले असते. फक्त 34 कंपनीजमध्ये याची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यातील रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 9.45% इन्व्हेस्टमेंट आहे, अरबिंदो फार्मामध्ये 8.27%, ITCमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, ऑटोमोबाईल्समध्ये आहे, कन्स्ट्रक्शन्समध्ये आहे, सर्व्हिसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर अशा वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये तुम्हाला त्याची इन्व्हेस्टमेंट पाहता येईल. आणि जर होल्डिंग्स वाईज पाहिलं तर इक्विटीमध्ये त्याची
92% इन्व्हेस्टमेंट आहे आणि 7% इन्व्हेस्टमेंट ही डेप्टमध्ये आहे आणि 0.9% इन्व्हेस्टमेंटच फक्त कॅशमध्ये आहे. आणि सेक्टर वाईज ॲलोकेशन पाहिलं तर कन्झ्युमर स्टेपल्समध्ये 21% इन्व्हेस्टमेंट आहे, एनर्जी सेक्टरमध्ये 16% इन्व्हेस्टमेंट आहे, हेल्थकेअरमध्ये 11% इन्व्हेस्टमेंट आहे, ऑटोमोबाईल, कन्स्ट्रक्शन, इन्शुरन्स, फायनान्शियलमध्ये आहे, मेटल, सर्व्हिसेस आणि अदर्स अशा प्रकारे सगळ्या टाईपच्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. पण कन्झ्युमरवरती जास्त फोकस आहे कारण त्याच्यामध्येच 21% इन्व्हेस्टमेंट या फंडची आहे. या फंडमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर लमसम तुम्ही 5,000ची इन्व्हेस्टमेंट यामध्ये करू शकता आणि त्यानंतर तुम्ही 1,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंटसुद्धा करू शकता. पण जर तुम्ही SIP सुरू करत असाल तर मिनिमम 1,000 रुपयाची SIP तुम्ही यामध्ये स्टार्ट करू शकता. आता जर याचे रिटर्न्स पाहिले तर एका वर्षामध्ये त्याने 59% रिटर्न दिलेले आहेत, 3 वर्षामध्ये 28%, 5 वर्षामध्ये 30% आणि ओव्हरऑल जर रिटर्न पाहिले तर याने 21% आत्तापर्यंत रिटर्न दिलेले आहेत. याचा एक्सपेन्स रेशो पाहिला तर 0.61% आहे. तर हा आहे टॉप 4 मधला फंड ज्याचं नाव आहे क्वांट लार्ज अँड मिड कॅप फंड, ज्याला मी टॉप 4 मध्ये घेतलेला आहे. यानंतरचा फंड आहे DSV निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड, डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही इंडेक्स फंड सांगा, तर हा मला सगळ्यात जास्त आवडलेला इंडेक्स फंड आहे DSV निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड. हा फंड एका वर्षामध्ये रिटर्न देतो तुम्हाला 72%, 3 वर्षामध्ये रिटर्न दिले त्याने 22% आणि 5 वर्षामध्ये रिटर्न पाहिले तर 23%च्या आसपास ह्या फंडने रिटर्न दिलेले आहेत आणि हा सुद्धा लार्ज कॅप कॅटेगरीमधलाच असलेला फंड आहे. NAV जर तुम्ही पाहिलात तर ₹30.53 आहे आणि या फंडची फंड साईज आहे 777 करोड रुपये. 5,000ची जर SIP तुम्ही सुरू केली असती या फंडमध्ये 5 वर्षापूर्वी तर तुमचे 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट असते आणि आत्तापर्यंत तुम्हाला रिटर्न मिळाले असते 6,17,000 रुपये, म्हणजे 5 वर्षात तुमचे पैसे डबल झाले असते. या फंडची होल्डिंग फक्त 50 कंपनीजमध्ये आहे. ट्रेंट लिमिटेडमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे 6.84%. त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये आहे, वेदांतामध्ये आहे. तर अशा टॉपच्या कंपनीजमध्ये याची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जर तुम्ही होल्डिंग्स पाहिली तर इक्विटीमध्ये 99.8% इन्व्हेस्टमेंट आहे आणि कॅशमध्ये फक्त 0.2% इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जर तुम्ही सेक्टर वाईज ॲलोकेशन पाहिलं तर 18% इन्व्हेस्टमेंट ही फायनान्शियल सेक्टरमध्ये आहे, सर्व्हिसेसमध्ये 17%, कॅपिटल गुड्समध्ये 16%, अदर्समध्ये 15.8%, कन्झ्युमर स्टेपल्समध्ये 10%, एनर्जीमध्ये, ऑटोमोबाईल्समध्ये आणि कन्स्ट्रक्शनमध्ये अशा प्रकारची याची ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे हे 776 करोड रुपये जे आहेत ते अशा टाईपच्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट केले गेलेले आहेत. या फंडमध्ये जर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही सुद्धा तुम्ही 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता आणि जर तुम्हाला SIP करायची असेल तरी सुद्धा तुम्ही 100 रुपयाच्या SIPने तुमची जर्नी स्टार्ट करू शकता. यामध्ये जर तुम्ही रिटर्न्स पाहिले तर एका वर्षामध्ये याने 72% रिटर्न दिले आहेत, 3 वर्षामध्ये 22% आणि 5 वर्षामध्ये 23% रिटर्न दिलेले आहेत. हा फंड इंडेक्सला फॉलो करतो, त्यामुळे तुम्हाला इथे 5 वर्षात रिटर्न एवढे कमी दिसतात आहेत 23%. पण 23% पण खूप कमी नाही आहेत मित्रांनो, खूप चांगले रिटर्न्स आहेत 23% सुद्धा. कारण की जर तुम्ही कॅटेगरी ॲव्हरेज पाहिलं तर ते किती देत आहे 19%. पण जर तुम्ही ह्या फंडचे रिटर्न्स पाहिले तर 23% रिटर्न आहेत या फंडचे. या फंडचा एक्सपेन्स रेशो जर तुम्ही पाहिला तर 0.28% आहे. हा खूप कमी एक्सपेन्स रेशो आहे. तर हा आहे टॉप 5 मधला 5 नंबरचा फंड ज्याचं नाव आहे DSV निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप 5 म्युच्युअल फंड स्कीम सांगितलेल्या आहेत 2024 मधल्या. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.